नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा काव्याला सत्य सांगण्यासाठी आता खाली येत असतो, पण आता तो मध्येच थांबतो। त्यावेळेस शारदा म्हणत असते की इथेच थांबलात ना, मला वाटलंच होतं की तुम्ही हे सत्य सांगणार नाही, जाऊ द्या आता मीच जाऊन सांगते, असं म्हणून आता ती जायला निघते। वसुआत्या म्हणत असतात की मोहित्यांकडे गर्भ धरत नाही असं ऐकलेलं आहे मी, आणि पुन्हा त्या म्हणतात की नंदिनी ज्या पद्धतीने धावपळ करत असते ना, असं वाटतंय की आता बहुतेक हिचं मिसकॅरेज होणार। आता हे ऐकून काव्याला जबरदस्त धक्का येते बसलेला आहे। मग आता ती खूपच चिडते आणि वसुआत्याला म्हणत असते की काय म्हणाला तुम्ही, माझ्या ताईचं मिसकॅरेज? आत्याबाई काहीच कसं वाटत नाही तुम्हाला? अहो, बोलताना जरा तरी विचार करत जावा, शत्रूसाठी सुद्धा एवढा वाईट विचार करत नाही कोणी, आम्ही तर तुमच्या घरच्या सुना आहोत ना आत्याबाई, असं कसं काय तुम्ही म्हणू शकता? तर आता असं म्हणून काव्याला चक्कर आल्यासारखं होतं आणि ती आता एकदम अशी खाली पडणार असते। तर आता हे पाहून शारदाला मात्र जबरदस्त धक्का बसलेला आहे। तर आता शारदा काव्याला सत्य सांगणार का आता नंदिनीसारखं ती सुद्धा लपवणार, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।